गोपीचंद पडळकरांची जीभ पुन्हा एकदा जयंत पाटलांविषयी बोलताना घसरलेली आहे। जयंत पाटलांच्या कितव्या बायकोचं मी मंगळसूत्र चोरलं सांगा असं पडळकर म्हणाले। गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्यानं पुन्हा एकदा वादाची ठिणगी आता पडण्याची शक्यता आहे। माझी लढाई प्रस्थापितांच्या विरोधातली लढाई आहे, ज्यांनी कारखाने ढापले त्यांच्या विरोधातली आहे। अरे तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता, तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता। जयंतरावला माझा सवाल आहे, तुझ्या कितव्या नंबरच्या बायकोचं मंगळसूत्र मी चोरलं सांग लोकांना। काय की ही घाण प्रथा आपल्या जी राजकारणात सुरू झालेली आहे ती लोकांनीच संपवली पाहिजे, कारण मला वाटतं कुठे ना कुठेतरी राजकारणाचा स्तर खाली चाललेला आहे। राजकारणात विरोधक असू शकतात, राजकारणात वेगळ्या वेगळ्या विचारसरणी असू शकतात, पण कुठच्या प्रकारची भाषा आणि काय आपण नेमकं पाहतो। पण तरी तुम्हाला सांगतो हे सगळं जे काही चाललं आहे ते एकाच ह्याच्यावरनं लक्ष भरकटवण्यासाठी चाललेलं आहे। शेतकऱ्यांना जी मदत मिळाली पाहिजे। निश्चित आता कॉन्ट्रोव्हर्सीज असतील, एकमेकांना शिवीगाळ असेल, हे सगळं कशासाठी होत आहे? कारण आपण त्याची चर्चा करू आणि शेतकऱ्यांना विसरू, हे झालं नाही पाहिजे।